अध्यक्ष महोदय, मी नगर विकासची बाब क्रमांक 114 आणि 106, पृष्ठ क्रमांक 107 आणि 73, गृहनिर्माणचा बाब क्रमांक 277, पाणी पुरवठा विभागाची बाब क्रमांक 432 या विषयावरती आपलं मत या ठिकाणी मांडण्यासाठी उभा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, संपूर्ण राज्याच्या लोकसंख्येमधून शहरीकरण हे आता 50% पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळं नगर विकास विभागाची जबाबदारी ही अत्यंत समर्थपणे पेलणारे या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की या सर्व बाबीला अत्यंत समर्थपणे न्याय देण्याची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेली 6 वर्षापासून या ठिकाणी घेतलेली आहे आणि तेवढीच समर्थ साथ माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा यांनी या संदर्भामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, शहरीकरण जसं वाढलं सांगितलं ना 114 आणि 100 मी तुम्ही तुमचं लक्ष नाही यंत्र माझ्याकडे मी सर्व सांगितलं साहेब, पुस्तक क्रमांक सुद्धा सांगितलं. या सर्व बाबीकडं शहरीकरण जसं वाढलं अध्यक्ष महोदय, तिथल्या समस्याही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. शहरीकरणाच्या बरोबरच जो काही निधी शासनाच्या माध्यमातून शहराला दिला जातो त्यामध्ये निश्चितपणे मोठा वाटा माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी उचलला, त्याबद्दल अभिनंदन करतोच. परंतु अध्यक्ष महोदय, मागच्या पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली, शहरीकरणामध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये तर इफेक्ट झाला, परंतु शहरी भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या पुराचा तडाखा शहरातल्या लोकांना या ठिकाणी बसलेला आपण या ठिकाणी बघितलं. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे कुंडलिका आणि शिना नदी आहे. या दोन्ही नद्यांनी नदीचे पात्र पलटवलं, दोन्ही नद्याचं पात्र पलटलं आणि शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी घुसलं. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये हनुमान घाट असेल, साठेनगर असेल, कोठारी नगर असेल, खानसरी असेल, रहीमनगर असेल, या संपूर्ण भागामध्ये अध्यक्ष महोदय पाणी गेल्यानंतर माननीय शिंदे साहेबांना मी तातडीनं त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉलवरती बोललो. त्यांनी तातडीनं सर्व यंत्रणा पाठवली, खाजगी यंत्रणा पाठवली, लोकांना अन्नधान्य पाठवलं, रोजच्या गरजांचं सामान त्या ठिकाणी पाठवलं. अध्यक्ष महाराज, परंतु एवढ्यावरती हे थांबणार नाही. अध्यक्ष महाराज, ज्या नद्यांनी पात्र बदललं त्या पात्राच्या ठिकाणी निश्चितपणे संरक्षण भिंत बांधणं, कुंडलिका शिना नदीवर या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणं गरजेचं आहे. याचा अभाव यामध्ये या पुरवणी मागण्यामध्ये नाही. अध्यक्ष महाराज, मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की या दोन्ही ठिकाणी निश्चितपणे संरक्षण भिंत बांधल्या जावी. शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज संकुल आहे. या संकुलामध्ये निश्चितपणे पाणी घुसल्यानंतर शिवाजी महाराज संकुलामध्ये पाणी घुसलं, त्या भागामध्ये मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की जिंदल कॉम्प्लेक्स असेल, शिवाजी महाराज स्टेशन रोड असेल, सनराइज हॉटेल असेल, मोहन इंगळे, पाटेकर, विष्णू पाटेकर, कैलास जाधव, डॉक्टर हुशे, डॉक्टर चेतन बोथरा, गणेश बन, राकेश गांधी आणि आमचे मस्के यांचे जवाई यांच्या 3-3, 4-4 कोटीचं नुकसान दवाखान्यात पाणी गेल्यामुळे झालं. अध्यक्ष महाराज, त्यामुळे ही बाब अत्यंत महत्त्वाची की या शहरामध्ये संरक्षण भिंत बांधणं अत्यंत गरजेचं किंवा अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, मी माननीय बावनकुळे साहेबांचं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करतो की जालन्यात त्या 42 झोपडपट्ट्या, ज्या अधिकृत झोपडपट्ट्या आहेत, ज्या यादीवर आहे सरकारच्या, त्या यादीवर आम्ही मागणी केली की तुम्ही सर्व PR कार्ड देण्याच्या संदर्भातली भूमिका घ्यावी. माननीय शिंदे साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी आणि माननीय फडणवीस साहेबांनी भूमिका घेतली आणि शहरातलं काम सर्वे सुरू झाला. माझी आपल्या माध्यमातून विनंती अध्यक्ष महाराज, या 42 झोपडपट्ट्याला तर न्याय मिळणारच आहे, परंतु त्याबरोबर सुद्धा अजून काही ज्या लिस्टेड झोपडपट्ट्या नाहीत त्या झोपडपट्ट्याला निश्चितपणे PR कार्ड देण्याच्या संदर्भातली भूमिका, अशा 40 झोपडपट्ट्या अध्यक्ष महाराज की त्या 40 झोपडपट्ट्याला सुद्धा PR कार्ड देण्याच्या संदर्भामध्ये कारवाई या ठिकाणी सुरू करावी, अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी सरकारला या ठिकाणी करतो. अध्यक्ष महाराज, मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जालना शहर हा
संपूर्ण राज्यामध्ये आपण भूमिगत गटार योजना राबवतो. अमृतची योजना आपण सर्व शहरामध्ये राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो का जाणो कशामुळे ही अमृतमध्ये जालना शहर येऊ शकलेले अध्यक्ष महाराज. माझी सभागृहाला आपल्या माध्यमातून विनंती आहे माननीय मंत्री महोदयाला की या ठिकाणी सर्व झालेला आहे, पण अमृतमध्ये ज्या शहराची लोकसंख्या आता 5 लाखापेक्षा पुढे झाली, महानगरपालिका झाली. महानगरपालिका झाल्यानंतर सुद्धा गुलाबरावजी आपण ऐकताय की अमृतसारखी योजना या शहरामध्ये ती बाब क्रमांक 7 आणि पृष्ठ क्रमांक 69 जयंतरावजी या बाबीवरती निश्चितपणे अमृतमधून ही योजना घेण्याच्या विशेष बाब म्हणून या ठिकाणी ही अमृत योजना जर या शहरासाठी दिली अध्यक्ष महाराज तर 7 लाख लोकांना या ठिकाणी न्याय मिळाला असं या ठिकाणी होईल. यामध्ये आपल्या पुरवणी मागण्यामध्ये याचा अंतर्भाव अध्यक्ष झालेला नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे मी विनंती करतो की या संदर्भात प्राधान्याने या ठिकाणी मागणी या ठिकाणी विचार करावा आणि ही मदत आम्हाला या ठिकाणी करावी. अध्यक्ष महोदय, महानगरपालिका झाल्यानंतर जीएसटीचा जो परतावा आहे हा परतावा देण्यासाठी निश्चितपणे आपल्याला बंधनकारक या ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला 93 कोटी रुपये मंजूर झाले अध्यक्ष महोदय. फक्त मंजूर केले, पहिला हप्ता 93 कोटीचा पाठवला, पण तो अद्याप निधी आम्हाला प्राप्त झालेला नाही. अध्यक्ष महोदय, मी माननीय अजितदादाकडे अनेकदा बोललो या संदर्भातली बैठक लावा. त्यांनी खाली अधिकाऱ्याला सांगितलं का बैठक लावा, पण अजूनही त्या बैठकीचा मुहूर्त ठरला नाही. अध्यक्ष महाराज, आम्ही जो काही जालना शहर हे उद्योग नगरी आहे आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला कल्पना आहे अध्यक्ष महाराज, मी तुमचा जमानतदार आहे अध्यक्ष महाराज, तुम्हाला कल्पना आहे त्या गोष्टीची की जालना शहर हे व्यापारी पेठ मोठी आहे, स्टीलचं मार्केट मोठं आहे, बियाण्याचं मार्केट मोठं आहे अध्यक्ष महोदय. तिथून जीएसटी राज्यातल्या मुंबई, नागपूर, पुणे या शहरानंतर सर्वात जास्त जीएसटी जर कुठलं शहर देत असेल तर ते जालना शहर देतं अध्यक्ष महाराज. आणि त्या तुलनेमध्ये जीएसटीचा परतावा या ठिकाणी आम्हाला आमच्या महानगरपालिकेला मिळाला पाहिजे. 93 कोटीचा परतावा पाठवला, परंतु तो अजूनही आम्हाला मिळालेला नाही. त्या संदर्भात सुद्धा तातडीने पावलं उचलणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महाराज. त्यासाठी आमच्या नगरपालिकेला निश्चितपणे मदत केली पाहिजे. केंद्र शासनाच्या ज्या एक अर्थसहाय्य योजना आहेत, ज्या शहरी मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी निधीची गरज आहे अध्यक्ष महाराज. त्या संदर्भामध्ये ती सुद्धा निधीची गरज आमची मान्य करावी ही विनंती या माध्यमातून मी करतो. अध्यक्ष महोदय, शहराचा विस्तार या ठिकाणी झाला. रामतीर्थ पूल आहे, भूमिगत रामतीर्थ मोठा पूल आहे अध्यक्ष महाराज. संभाजीनगर आणि जालना शहराला जोडणारा पूल आहे. यावेळेस 10 वेळेस तो बंद झाला. बस स्टँड जवळचा पूल आहे तोही बंद झाला अध्यक्ष महाराज. हे 2 पूल अत्यंत महत्वाचे शहरामधले अध्यक्ष महाराज. याचाही या ठिकाणी उल्लेख झालेला नाही. या दोन्ही पुलाचा उल्लेख त्या ठिकाणी करावा अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे. अध्यक्ष महाराज, मला 5 मिनिट लागतील. या ठिकाणी जालना शहरात पाणीपुरवठा करणारा घाणवडे जलाशय अध्यक्ष महोदय, या घाणवडे जलाशय याची दुरावस्था झालेली आहे. निजामकालीन तलाव आहे. त्या संदर्भामध्ये निश्चितपणे, कारण की हा शहराचा तलाव आहे, त्यामुळं या तलावामध्ये आपण जी काही सुधारणा आम्ही आपल्याला प्रस्तावित करू किंवा जो प्रस्ताव तुम्हाला आम्ही या ठिकाणी पाठवलेला आहे तो प्रस्ताव निश्चितपणे तसाचा तसा तुम्ही मान्य करावा. अध्यक्ष महाराज, जालना शहराच्या 60 MLD पाण्याची गरज आहे. आज आमच्याकडे फिल्टर बेट आम्ही बांधायला घेतलं, अधिकची गरज आम्हाला आहे. त्या संदर्भात मध्ये मी माननीय गुलाबरावजी आपल्याला विनंती करणार, शहरीकरण जरी तुमच्याकडे नसलं तरी तुम्ही या संदर्भाने बोलू शकता की त्या संदर्भाने सुद्धा आम्हाला अत्यंत गरज आहे पुन्हा फिल्टर बेट बांधण्याची. त्या संदर्भात सुद्धा आपण आम्हाला मदत या ठिकाणी करावी. अध्यक्ष महोदय, शहरामध्ये आता अनेक प्रश्न येऊन गेले. कुत्र्यांचा सुस्वार प्रचंड झाला अध्यक्ष महाराज. या 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला नाव सांगू शकेल, या 2 महिन्यामध्ये कुत्र्याने चावा घेतला. 2 मुली, एक यशवंतनगर मधली रोजी परी दीपक गोसावी, ही 3 वर्षाची मुलगी. अध्यक्ष महाराज, आई वडिलांचं भांडण झालं. आई निघून गेली घरातून, माहेरला निघून गेली. मुलगा आणि आई, वडील आणि आई झोपली अध्यक्ष महाराज. रात्री 3ला मुलीला जाग आली, आईशिवाय ती झोपू शकत नव्हती. बाहुली घेतली, रस्त्यावरती बाहेर आली. रात्री 3ला कुत्र्याने तिला उचललं आणि पूर्ण खाऊन टाकलं अध्यक्ष महोदय. रात्री 3च्या वेळेला खाऊन टाकलं अध्यक्ष महोदय. दुसरी मुलगी अध्यक्ष महाराज, रामनगर मधली मुलगी, तिचं नाव संध्या प्रभुदास पाटोळे, ही 7 वर्षाची मुलगी आईसोबत चालली. एक मिनिट अध्यक्ष महाराज, मला ही मुलगी अध्यक्ष महाराज कुत्र्याने त्या ठिकाणी उचलून नेली अध्यक्ष महाराज. तिला सुद्धा त्या ठिकाणी उचलून नेऊन खाल्लं कुत्र्याने. 2 मिनिट जयंतरावजी, या संदर्भात कुत्र्याच्या संदर्भात निर्बीजकरण केंद्रा संदर्भामध्ये
तातडीनं आपण सूचना करणं गरजेचं आहे. माननीय जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी निश्चितपणे निर्णय घेतला, खाजगी व्यापाऱ्यांना बोलले आणि त्या संदर्भात ती व्यवस्था केली. अध्यक्ष महाराज, आमचा मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहाचा प्रश्न असेल, आमचे अनेक प्रश्न अध्यक्ष महाराज आहेत की ज्या माध्यमातून लाईटचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, त्या सर्व महात्मा फुले मार्केट असेल, महात्मा फुले मार्केटबद्दल मी माननीय शिंदे साहेबांना धन्यवाद देईल की त्यांनी 2दा बैठका या संदर्भात घेतल्या. जे निर्वासित शिंदे समाजाचे लोक आहेत, जे बाहेर पाकिस्तानहून आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचं मार्केट पाडलं गेलं. अध्यक्ष महाराज, त्यांना द्यावं म्हणून सातत्याने प्रयत्न आम्ही करतो. या संदर्भात पुन्हा एकदा आपण या संदर्भामध्ये भर टाकावी आणि लवकरात लवकर त्यांना हे देण्याच्या संदर्भामध्ये, त्यांच्या मालकीच्या दुकानात देण्याच्या संदर्भामध्ये सूचना करावी, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला आपल्या या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, एक गृहनिर्माणचा अध्यक्ष महोदय, आमच्याकडे शिल्कोचा प्रकल्प या ठिकाणी होऊ लागला. अध्यक्ष महाराज, तुम्ही अर्ध्या लोकांना पैसे देऊन टाकले, परंतु जे शेतकरी आहेत त्या शेतकरी लोकांना तुम्ही अजून पैसे दिले नाही. अध्यक्ष महाराज, तातडीनं सिडकोचा प्रकल्प तुम्हाला करायचा असेल तो ताबडतोब करा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या घेतल्यात त्या तातडीनं त्यांना पैसे देऊन टाका. अध्यक्ष महाराज, आज या ठिकाणी बाकी इतर गोष्टी ज्या आहेत अध्यक्ष महाराज, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, जनावरांचा प्रश्न, जल जीवन मिशनच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय 85% कामं पूर्ण झालेली आहेत. तुमचा विषय माननीय गुलाबरावजी, 15% कामे आता होण्यास विलंब या ठिकाणी होतो. त्या संदर्भात सुद्धा आपण तातडीने निधी पाठवावा ही विनंती या ठिकाणी करतो. अध्यक्ष महाराज, आपण मला संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. जयंतरावजी, आपण बोलू शकता.